तर सोनम वांगचूक यांचं आंदोलन, सीजेपीचं आंदोलन आणि राहुल गांधींना पाठिंबा देण्याचं उद्धव ठाकरेंचं आवाहन या संदर्भात चर्चा करण्यासाठी या क्षणी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे खासदार अरविंद सावंत. अरविंदजी, आपलं खूप खूप स्वागत. अरविंदजी, खरं तर उद्धव ठाकरेंनी सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केलाय आणि हा पाठिंबा नेमका कोणत्या मुद्द्यांसाठी आहे? ज्यावेळेला तुम्ही देखील सोनम वांगचूक यांची भेट घेतली त्यावेळेला काय चर्चा झाली? पत्रकार परिषद घेऊन कोणत्या कारणांसाठी आम्ही समर्थन करत होते स्पष्टपणे सांगितलंय. हो, पण तुम्ही पुन्हा विचारताय म्हणून तुमच्यासाठी एवढंच सांगतो कृपया. की मुळात आता जो विषय सुरू आहे, वांगचूक कशासाठी बसले आहेत, तर त्यांनी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागितला. तो राजीनामा का मागितला? तर त्याचं त्यांनी विस्तृतपणे उद्धवजींनी पण सांगितलंय की तुम्हाला 22 लाख मुलांच्या भविष्याशी तुम्ही खेळलात. निव्वळ त्या 22 लाख मुलांपुरतं ते मर्यादित राहिले नाही, अख्खं कुटुंब ते स्वप्न पाहत असतं. ती मुलं तर पाहतातच, हो, ते स्वप्न पाहत असतं. पण ते स्वप्न उद्ध्वस्त होताना समोर पाहिलं. परिणामी विद्यार्थ्यांनी काही आत्महत्या केल्या. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण त्याच्याकडे कसं पाहतो की याला जबाबदार कोणी आहे की नाही? नीटची परीक्षा, त्याचं पेपर लिकेज होतात. आता अलीकडे राज्यातल्या एका परीक्षेच्या बरोबर एकदा नव्हे, आतापर्यंत 41 वेळा परीक्षांचे पेपर लीक झाले. तुम्हाला कशाच काही वाटत नाही का हो? आणि म्हणून या मागणीसाठी वांगचूक त्यांनी अगोदर समर्थन केलं आंदोलनाला आणि कालांतराने त्यांनी आमरण उपोषण सुरू केलं. हो, मला आदरणीय उद्धवजींनी सांगितलं, अरविंदजी तुम्ही जा दिल्लीमध्ये वांगचूकांना भेटा. मी स्वतः वांगचूकांना भेटलो. त्यांच्याबद्दल मनात पहिल्यापासून आदर तर होताच, कारण पर्यावरणवादी आणि पर्यावरणावर प्रचंड गाढा अभ्यास असलेली ती व्यक्ती आहे. आणि त्यासाठी त्यांना भेटावंसं वाटत होतं. हे निमित्त हे झालं आणि मग वांगचूकांना विचारलं, ते म्हणाले आपण तर एकच तर मागणी केली आहे ना की यांचा राजीनामा घ्या. मला आश्चर्य वाटतं सरकारचं. म्हणजे आम्ही अशी संवेदनशील सरकार राज्यात, केंद्रात सातत्यानं पाहिलेत की जेव्हा जेव्हा अशा प्रकारचं आंदोलन कोणी करत असेल, अगदी आता तुम्ही महाराष्ट्रातल्या जरांगेंचं आंदोलन सुरू झाल्याबरोबर राज्याचे मंत्री धावतात ना, मग तिथं तुम्ही इतके दिवस आंदोलनात बसल्यानंतर एकही मंत्री, एकही अधिकारी फिरकत नाही. अहो, त्या अण्णा हजारेंच्या आंदोलनात सुद्धा तेव्हा सुद्धा राज्याकडनं सुद्धा प्रतिनिधी इथे बसले, तेव्हा विलासराव देशमुखांची नियुक्ती केली होती. बरोबर. पुन्हा तिकडे बसले तेव्हा सुद्धा अनेक मंत्री जाऊन भेटत होते, त्यांना माघार घेण्याची विनंती करत होते. काहीच नाही. इतकं निर्दयीपणा तुम्ही वागता. आणि म्हणून याकडे अधिक गांभीर्यानं पाहावं असं माननीय उद्धवजी ठाकरेंना वाटतं. कारण तुम्ही या देशाच्या भविष्याशी खेळताय. ते देशाचं भविष्य कुठं आहे? ते या तरुण मुलांमध्ये आहे. ते तीच उद्ध्वस्त झाली. ती उद्याची पिढी, तीच उद्याची भारताची पिढी आहे. ती उद्ध्वस्त करताय, त्याचं तुम्हाला सोयर सुद्धा नाही. इकडे राम मंदिरात चोरी सुरू आहेत, तिकडे तुमचे दौरे सुरू आहेत, टुरिझम. काहीच वाटत नाही तुम्हाला? अहो, तुम्ही कुठे असलात तरी सांगू शकला असतात जा के उनसे मिलिये. मला आदरणीय वंदनीय शिवसेना प्रमुखांची आठवण याचा मी बरोबर फार येते. छोट्या छोट्या गोष्टीतनं एक मुद्दा तुम्हाला किस्सा सांगतो. पण वंदनीय शिवसेना प्रमुख सरकार आल्यानंतर असं म्हणाले होते की जनतेला मंत्रालय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.